इथे दिलेले आहेत प्रथिने. प्रथिने म्हणजेच काय आहे, प्रोटीन्स आहे. प्रोटीन म्हणजे काय, जसे बाबा एखादी भिंत बांधण्यासाठी सिमेंट आणि विटांची मजबूतीसाठी जी गरज असते, तसं शरीराच्या बांधणीसाठी देखील प्रथिनांची काय आहे, गरज आहे. मग प्रथिने कुठून मिळणार? मग प्रथिनेची उदाहरणं काय आहेत की दूध आणि दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहेत, प्रथिने मिळणार आहे. आपण चित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा समजून घेऊया. बघा, म्हणजे आपण म्हणू शकतो की जे स्निग्ध पदार्थ आहेत त्याच्यापासून देखील आपल्याला मिळते. शरीराच्या वाढीसाठी होणारी झीज भरून काढण्यासाठी, जी शरीराची वाढ होत असते त्याची आपल्याला झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियेसाठी प्रथिनाची आवश्यकता आहे. की शरीराची सतत काय होत असते, झीज होत असते. का झीज होत असते? आपण जे दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतो, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपल्या जे शरीरातून जे कार्य होत असते, काम होत असतं, मग त्यामुळे आपल्या शरीराची झीज होत असते. म्हणजे आपल्याला थकवा आलेला असतो, आपण काय होतं, अनहॅपी होतो, आपल्याला निरुत्साही वाटते. म्हणजेच काय होतं, आपण टायर्ड होतो, आपण थकलेलो असतो आणि आपल्याला काय वाटत नाही मुलांनो, की एक आनंद वाटत नाही दुसरं पुढचं काम करण्यासाठी. म्हणजे आपलं शरीर काय झालं असं थकलेलं आहे. मग आपण काय बोलतो की नाही, आज नाही, आपण काम उद्या करूया. म्हणजेच काय झालंय, तुमचं शरीर थकलेलं आहे. त्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, पुन्हा त्या शरीराला ताकद निर्माण करण्यासाठी प्रथिने हे काम करत असतात. म्हणून त्यांनी सांगितले शरीराच्या वाढीसाठी होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवन क्रियासाठी प्रथिने ही काय आहेत, आवश्यक आहे. प्रथिने कसली आहेत, आवश्यक आहे. मी इथे तुम्हाला कोणकोणती प्रथिने दिसत आहे, तुम्हाला बघा इथे मीठ दिसत आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला बघा प्रथिने आपल्याला शरीरामध्ये जे फार आवश्यकता आहे. मग त्याची उदाहरणं कोणती घ्यायचं, आपण मीठ आहे, त्याचप्रमाणे चीज आहे, अंडे आहेत. आपण याच्या माध्यमातून आपल्याला काय मिळत आहेत, प्रथिने मिळत आहे, जेणेकरून आपल्या शरीराची झीज भरून काढत आहे व आपल्या इतर दैनंदिन जीवनक्रिया आहे सुलभ होण्यासाठी, दैनंदिन जीवनाचे कार्य हे व्यवस्थितरित्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी देखील आपल्याला याची महत्त्वाची गरज ही भागत आहे. अशा प्रकारे बघा मुलांनो, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनांची फार मोठ्या प्रमाणात ही आवश्यकता आपल्याला दिसून येत आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता दुसरं आहे बघा, कडधान्य. म्हणजे काय आहे, स्प्राउट्स आहे, दूध व दुग्धजन्य पदार्थ. जे कडधान्य कोणकोणते असू शकतात मुलांना, ते देखील तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. कडधान्य म्हणजे आपण बोलू शकतो मटकी आहे, लाल मटकी आहे, मुगाची मटकी आहे, त्याचप्रमाणे जी साधी मटकी आहे, हिरमुगाची मटकी आहे, हिरवी मूग आहे, ती देखील काय आहे, स्प्राउट आहेत. म्हणजे ते काय आहेत, कडधान्य आहे. त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो वाटाणा आहे, त्याचप्रमाणे चणा आहे. असे अनेक इतर प्रकारचे जे कडधान्य आहेत ते देखील आपल्या शरीरामध्ये जाणे गरजेचं आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ, जसं ते आपण पाहिलं की दूध आहे, दूध, लोणी आहे, तूप आहे, असे सर्व पदार्थ. जसे आपण पाहिलं तर पनीर आहे, त्याचप्रमाणे आपण चीज पाहिलं, हे सर्व दुग्धजन्य पदार्थ. ते देखील तसेच मांस आहे, अंडी आहे, अशा पदार्थांना प्रथिने मिळवता येतात. मग अशा सर्व प्रथांना म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये मांस आणि अंडी, जसं आपण मगाशी पाहिलं मांस आहे आणि अंडी आहे. काय आहे, मांस आहे आणि अंडी आहे. मग अशा सर्व पदार्थांपासून काय मिळत असते, आपल्याला प्रथिने मिळत असतात. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सर्व प्रथिने आपल्याला मिळत असतात. म्हणजे आपण पाहिलं की प्रथिनेची आपल्या शरीरात किती, आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी व जे आपल्या जीवनाच्या कार्य व्यवस्थितरित्या सुलभरित्या पार पाडण्यासाठी आपल्याला प्रथिनेची गरज आहे. मग प्रथिने आपल्याला कशी मिळत आहेत, दूध आणि दुग्धजन्य पदार्थापासून मिळत आहेत. जे कडधान्य आहे त्याच्यापासून मिळत आहेत दुग्धजन्य पदार्थ, त्याचप्रमाणे मांस आणि अंडी याच्यापासून देखील आपल्याला मिळत आहे. मग ही कडधान्य आपण कशी मिळणार, रात्री भिजत ठेवणार आणि मग सकाळी त्याला एका स्वच्छ कपड्यामध्ये, कॉटनचा जो सुती कपडा आहे त्याच्यात बांधल्यावर त्याला मोड आलेली असतात. ती मोड आलेली कडधान्य आपल्या शरीरासाठी फार आवश्यकता आहे. म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपण मांस आणि अंड्याचा देखील वापर करणं गरजेचं, जेणेकरून आपल्या शरीरासाठी त्याची गरज आहे. आपल्याला आवडतं किंवा ना आवडतं हा आपला प्रश्न नाही आहे. आपल्या शरीराला प्रथिनांची गरज आहे आणि प्रथिने आपल्या शरीरामध्ये जाणं त्याची गरज आहे. जेणेकरून एखाद्या आपल्याला शरीराची झीज होत आहे, आपल्याला निरुत्साही वाटत आहे, मग ते निरुत्साही न वाटावं किंवा आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी एक महत्त्वाचं कार्य करणारे जे प्रथिने आहेत ते आपल्या शरीरात जाणे हे गरजेचं आहे. बघा अशा प्रकारे बघा, हे काय आहे, मांस आणि अंडे देखील आपण या सर्व पदार्थ, दूध आणि त्याच्यापासून बनलेले हर एक पदार्थ आहेत त्याचे खाणे देखील गरजेचं आहे. आता इथे पाहू शकता खनिजे व जीवनसत्वे, म्हणजेच काय, मिनरल्स अँड विटॅमिन. खनिजे म्हणजे काय, खनिजेमध्ये देखील दोन प्रकार पडतात, खनिजे धातू आणि अखनिज धातू. मग धातूमध्ये काय, लोह आहे, झिंक आहे, ते देखील आपल्या शरीरामध्ये गरजेचं आहे. जीवनसत्व कोणत्याच विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के हे सर्व जीवनसत्व आहे. मग हे जर आपल्या शरीरात नाही मिळाले तर याच्या अभावी देखील आपल्याला काय होऊ शकतो, आजार होऊ शकतो. खनिजे देखील नाही मिळाले तरी देखील आपल्याला काय होऊ शकतो, आपल्या शरीरावर अपाय होऊ शकतो किंवा एक प्रकारचा विकार होऊ शकतो. म्हणजे
पाहू शकता आपण कार्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहिले प्रथिने आहेत. या सर्वांच्या घटकांची तर आपल्याला जास्त मात्रामध्ये गरज आहे. परंतु जी खनिजे व जीवसत्वे म्हणजे मिनरल्स आणि जे विटॅमिन्स आहेत याची आपल्याला थोड्या मात्रात जरी गरज असली की थोड्या प्रमाणात आपल्याला त्याची गरज असते आपल्या शरीराला, पण ती देखील तितकीच आवश्यक आहे की जे आपल्याला फळाकडून मिळत असतं, पालेभाज्याकडून मिळत असतं, मग ते देखील आपण खाणं गरजेचं आहे. ते जर आपण नाही खाल्ले, आपल्या शरीराला जर फळच मिळाले नाही, आपल्या शरीराला जर विटॅमिन्सच नाही मिळाले, खनिजे आणि जीवनसत्व नाही मिळाले, तर आपण त्याच्या आधी देखील आपलं काय होऊ शकतो, आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकतो, आपल्या शरीराला विविध प्रकारचे अपाय होऊ शकतात. मग ते कोणते होणार आहेत ते देखील आपण मुलांनो या चित्राच्या माध्यमातून समजणार आहोत. आता आपण पाहणार आहोत खनिजे. शरीराला अनेक असंद्रिय पदार्थाची गरज भासते व त्यांना खनिजे म्हणतात. की शरीराला अनेक पदार्थाची गरज असते की ज्याची मात्रा आपल्या शरीरामध्ये जरी फार कमी असली तरी आपल्याला हे पदार्थ खाण्याची गरज आहे. जसं तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता, इथे खूप भरपूर प्रमाणात फ्रूट दिलेले आहेत. म्हणजे स्ट्रॉबेरी आहे, आवळा आहे, ॲपल आहे, चिकू आहे, पेरू आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, कलिंगड आहे. तुम्ही अशा प्रमाणात देखील खाऊ शकतात कच्च्या प्रमाणात, किंवा तुम्ही त्याचा ज्यूस भरून देखील काय करू शकता, त्याचं खाऊ शकता किंवा ग्रहण करू शकता. म्हणून शरीराला आपल्या अनेक असंद्रिय पदार्थाची म्हणजे ज्याची आपल्याला जी कमी मात्रामध्ये आहे त्याची देखील आपल्याला काय आहे, ह्या खनिजांची आपल्या शरीराला गरज भागू शकते. की इथे तुम्ही चित्रामध्ये अशा प्रकारे पाहू शकता. त्याचप्रमाणे खनिजे व जीवनसत्व आपल्याला अल्प प्रमाणात लागतात. अल्प प्रमाणात इथे त्यांनी काय सांगितलं आहे, अल्प प्रमाणामध्ये आपल्याला त्याची गरज आहे. इथे काय आहे, अल्प म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये, फार थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याची गरज आहे. कुणाची, जी खनिजे आहेत आणि जी जीवनसत्व आहेत त्याची आपल्याला फार थोड्या प्रमाणात गरज आहे. मग त्याच्यामध्ये हर एक प्रकारचे जे काय आले, भाज्या आल्या आहेत, पालेभाज्या आल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता बघा, इथे काय आहे, काकडी आहे, त्याचप्रमाणे इथे पाहू शकता बीट आहे, गाजर आहे, भोपळा आहे, काकडी आहे, फुलगोबी आहे, कोबी आहे, केळे आहे, बनाना आहे. म्हणजे जे सर्व काय आहे की आपल्याला याच्यामध्ये काय आहेत, खनिजे आणि जीवनसत्वे आपल्याला अल्प प्रमाणात, अल्प म्हणजे कमी प्रमाणामध्ये जरी आपल्याला पाहिजे असेल तरी त्याची आपल्या शरीराला तितकीच, आपल्या कार्बोदकाप्रमाणे, आपल्या अन्न घटकाप्रमाणे त्याची आपल्या शरीराला काय आहे ही गरज असते. ती गरज आपल्या शरीराची भागली गेली पाहिजे. बघा, मात्र त्याच्या कमतरतेमुळे डेफिशियन्सी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र त्याच्या कमतरतेमुळे, त्यांनी कमतरता काय सांगितली आहे बघा, इथे काय दिलं आहे, कमतरतेमुळे म्हणजे त्याचा कमीपणा आहे की त्याच्यामध्ये जर आपण ही खाल्ली नाही तर ते न खाल्ल्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आपल्या आरोग्यावर काय होऊ शकतात, गंभीर परिणाम होऊ शकतात. आपल्याला एक प्रकारचा आजार होऊ शकतो, विकार होऊ शकतो. जर तुम्ही नाही खाल्ले तर बघा अशा प्रकारे काय होऊ शकतं, तुम्ही वीक होऊ शकतात. तुमच्या शरीरातील ऊर्जा नष्ट होऊ शकते आणि ती तुमच्या शरीरातली जी मजबूती आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा राहणार नाही. तुमच्या शरीराची जी प्रथिने आहेत ती देखील जरी असली तरी पण जर खनिजे आणि जीवनसत्वे नसले तरी तुम्ही काय होऊ शकतात, आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ काय होऊ शकतं की जर तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी झालं तर तुमच्या हाडांची काय होऊ शकते, हे हाडं मजबूत राहू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही आरोग्यामध्ये तुमचं चांगलं राहण्यासाठी तुम्हाला देखील विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के हे सर्व प्रकारचे जे कॅल्शियम्स आहेत, ते हर एक प्रकारचे जे जीवनसत्व आहे ते देखील तुम्हाला खाण्याची गरज आहे. जेणेकरून हे न खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरावर देखील काय होऊ शकतात, विविध प्रकारचे आजार हे निर्माण होऊ शकतात. जेणेकरून तुमची प्रतिकारशक्ती ही काय होऊ शकते, कमी होण्यास मदत होत असते. खनिजे व जीवनसत्वे प्रामुख्याने फळे व भाज्यापासून मिळतात. खनिजे व जीवनसत्वे मी जसं तुम्हाला मागे सांगितलं की खनिजे आणि जीवनसत्वे काय आहेत, तुम्हाला फळे आणि पालेभाज्यापासून मिळतात. फळे व पाले म्हणजे भाज्या आहेत की जे तुम्ही सर्व प्रकारची जी फळं आहेत, जे संत्री, चिकू, पेरू, आंबा, फणस, पपई, पेरू हे जे सर्व काय त्याच्या सर्व फळापासून आणि पालेभाज्यापासून, भाज्यापासून आपल्याला ही खनिजे व जीवनसत्वे मिळत असतात. इथे चित्रामध्ये देखील तुम्ही पाहिली आहेत बघा कशा प्रकारची जी फळं आहे, म्हणजे गाजर आहे, म्हणजे जे विटॅमिन्स आहेत बघा, विटॅमिन्स म्हणजे काय, जर गाजर नाही खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतो, आपल्या डोळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून गाजर हे खाणं आपल्या डोळ्यासाठी चांगलं आहे. अंड खाणं आपल्यासाठी चांगलं आहे डोळ्यासाठी. त्याचप्रमाणे विटॅमिन सी मध्ये देखील काय आहे मुलांनो, जे संत्री आहे ते देखील आपल्या शरीराला काय करते, आपल्याला उत्साह देण्यासाठी किंवा आपल्याला लगेच फ्रेश वाटतं म्हणून आपण विटॅमिन सी म्हणजे संत्री देखील खाणं. हर एक जे फळ आहे ते कसं आपल्या शरीराशी निगडीत आहे आणि आपल्या त्या शरीराला हर एक जे फळ आपण जे पाहतो ते आपले जे सर्व फळं आहेत ते सर्व फळं आपल्या शरीराची गरज भागवण्याचं काम करतात. हर एक फळाचं, हर एक प्रकारचं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्याचं ते काय करत असतं मुलांनो, काम करत असतं. तर खनिजे व जीवनसत्वे प्रामुख्याने फळं व भाज्यापासून मिळत असतात आणि त्या सर्व प्रकारच्या भाज्या, फळे आपण खाणं गरजेचं आहे. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलंय, आपण हळूहळू वाचण्याचा प्रयत्न करूया. खनिजांचे कार्य
त्याच्या अन्नातील स्तोत्र जे खनिज आहे त्याचं कार्य काय आहे की त्याच्या अन्नातील मेन जो स्तोत्र आहे तो कुठून आहे, कमतरतेमुळे होणारे आजार कोणते आहे, जर ते आपल्या शरीराला नाही मिळाले तर कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात याची माहिती पुढील प्रमाणे आहे. म्हणजे त्यांनी खनिजाबद्दल त्यांनी तुम्हाला एक टॉपिक दिलं की खनिज आहे, म्हणजे खनिजाचं मेन कार्य काय आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे. तसं त्याच्या अन्नातील जे स्तोत्र आहे ते अन्नातील स्तोत्र कुठून मिळतं, म्हणजे ते मिळण्याचं म्हणजे ते कुठून तुम्हाला खनिजे मिळणार आहेत, त्याची जर कमतरता असेल तर ते आपल्याला नाही मिळालं तर त्यामुळे कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून मुलांना पाहणार. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार की कोणत्या प्रकारचे आपल्याला आजार देखील होऊ शकतात. बघा इथे सांगितलं खनिज. खनिज म्हणजे काय, लोह आहे. लोह म्हणजे काय, त्याच्यामध्ये आयन आहे, झिंक आहे, हे देखील आपल्या शरीराला तितकंच मिळणं गरजेचं आहे. आपण सांगितलं मग त्याचा उपयोग काय आहे, म्हणजे काय करत आहे, आपल्या शरीरातील सर्व रक्तामध्ये वहन करण्याचं ते काम करत आहे. शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करत आहे. म्हणजे सर्व शरीरामध्ये काय करते, ऑक्सिजनचं ते वहन करत आहे. मग हे काय खनिजाचं काम आहे. इथे तुम्ही बघा पाहू शकता की रक्त सर्व शरीरामध्ये पसरलेलं आहे. मग ते काय करत आहे, वहनाचं काम करत आहे. वहनाचा अर्थ काय आहे इथे की ते काय करत आहे, घेऊन जाण्याचं काम करत आहे आपल्या पूर्ण शरीरावर, आपल्या पूर्ण बॉडीवर, शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजन. जो आपण ऑक्सिजन घेत आहोत तो ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागापर्यंत कसा पोहोचेल त्याचं जे काम आहे, जे खनिजाचं काम आहे तो त्याचा उपयोग. मग ऑक्सिजनचे वहन करणे हे त्याचं महत्त्वाचं एक काम आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. मग ते स्तोत्र काय, मग त्याचं जे ते कुठून मिळू शकतं, जे लोह आपण बोललो खनिजामध्ये लोह येतं, मग त्याच्यामध्ये झिंक आहे, आयन आहे मी सांगितलं. मग ते कशामध्ये आहे, मांसमध्ये आहे. पालक जो आपल्याला आवडत नाही, मुलांना आवडत नाही, मग तो पालक देखील खाणं गरजेचं आहे. पालकची भाजी म्हणा, पालकचं सूप म्हणा, मटर पनीर म्हणा किंवा पालक पनीर म्हणा, अशा विविध माध्यमातून तुम्ही ते खाणं देखील गरजेचं आहे. सफरचंद, मनुका आणि अशा बघा इथे दिसत आहे सफरचंद आहे, मनुका आहे की तुम्हाला त्याच्यापासून काय मिळत आहे, तुम्हाला लोह मिळत आहे, खनिज मिळत आहे. आणि जे काळे मनुके आहेत, जे लाल मनुके आहे, याच्यामध्ये देखील मला फरक आहे. दोन प्रकार पडतात, एक काळे मनुके आहेत, लाल मनुके आहेत. त्याचप्रमाणे जे खजूर आहे, जे ओले खजूर आहे, सुके खजूर आहे, म्हणजे हे देखील तुम्ही पदार्थ खाणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये लोह निर्माण होईल आणि त्या लोहाची तुमच्या शरीराला फार गरज आहे. तर अशा प्रकारे बघा इथे तुम्ही पाहू शकता की या सर्व चित्राच्या माध्यमातून जे किवी जे फळ आहे, जे टोमॅटो आहे, हे देखील तुम्ही काय करू शकता, लोह आहे हे आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. त्याचे स्तोत्र मांस आहे, पालक आहे, सफरचंद आहे, पाहू शकता. बघा इथे काय दिलेलं आहे, अभावजन्य विकार जर आपल्या त्या शरीराला नाही मिळाले किंवा आपल्या त्या शरीरामध्ये ते गेलेच नाही तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे विकार होऊ शकतात. अवाज्य विकार मग काय होऊ शकतो, अनेमिया होऊ शकतो, म्हणजे पांडुरोग होऊ शकतो, सतत थकवा वाढतो, म्हणजे आपल्याला सतत थकवा येतो. जर ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये नाही गेल्या तर आपल्याला काय होतं की नाही आता मला काय होतं, थकल्यासारखं होतं, मला विकनेस सारखं होत आहे, माझ्यामध्ये आता शक्ती नाही आहे, माझ्यामध्ये आता ताकद नाही, म्हणजेच त्याला काय म्हणणार, ॲनेमिया बोलणार. थकवा येणे म्हणजेच काय आहे, सतत थकवा येणे, म्हणजे कधीतरी थकवा येणं हा पुढचा भाग आहे, पण कधीतरी येणं ते गोष्ट वेगळी, पण सतत थकवा येणे, सतत विकनेस सारखं वाटणं, सतत आजारी असल्यासारखं वाटणं, म्हणजे त्याच्यामध्ये शरीरात ताकद नसणे, त्राण नसणे, त्यालाच काय बोलणार, ॲनेमिया असे बोलणार आहोत. आपलं दुसरं आहे खनिज, कॅल्शियम व फॉस्फरस. जे दुसरं प्रकारचं जे खनिज आहे ते कसं आहे, त्याच्यातून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस मिळत असते. ते देखील आपल्या शरीरामध्ये काय करत असते, मजबूतीचं काम करत असते. पण त्याचे काय उपयोग आहे, दात हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमचा महत्त्वाचा उपयोग काय, आपल्या शरीराचे जे दात आहेत, जे आपल्या शरीराचे हर एक प्रकारची जी हाडे आहेत, मग ती काय मडक्याची असो, हाडाची असो, पायाची असो, कोणत्याही प्रकारची जी हाडे आहेत ती मजबूतीचं काम करत असतात, ते खनिजे करत असतात. बघा जे कॅल्शियम आणि फॉस्फरसचे काम करत, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे काय करत असतात, काम करत असतात. मग त्याच्यात मूळ स्तोत्र कोणतं आहे, मग जर ते आपल्याला मिळवायचं असेल तर ते आपण कशापासून मिळणार आहोत, मूळ स्तोत्र आहे दूध आहे, दुग्धजन्य पदार्थ आहेत, हिरव्या पालेभाज्या आणि मांस आहे. याच्यामध्ये काय आहे, फॉस्फरस आहे आणि काय आहे, कॅल्शियम आहे. त्याच्यापासून बघा त्यासाठी आपल्याला हर एक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. नुसती पालकच खाणं गरजेचं आहे का नाही, तर तुम्ही मेथी खाऊ शकता, तुम्ही चवळी खाऊ शकता, त्याचप्रमाणे तुम्ही मुलांना जे सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या सर्व देखील तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. दूध आहे, दूध पिणे देखील गरजेचं आहे. दुधापासून बनलेले जे सर्व पदार्थ आहे म्हणजे त्याला दुग्धजन्य पदार्थ असे बोलणार. मग त्याच्या आपण पाहू शकतो जे बटर आहे, लोणी आहे, त्याचप्रमाणे पनीर आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो हर एक प्रकारचे जे दुधापासून बनलेले पदार्थ आहे ते देखील तुमच्या आहारात गरजेचे आहे. हिरव्या पालेभाज्या आणि मांस आहे ते देखील तुमच्या शरीराला ताकदीचं काम करण्याचं काम करत नाही. म्हणजे तुम्हाला काय मिळत आहे, कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळण्याचं काम
करत आहे. जर ते नाही मिळाले त्यालाच काय म्हणणार, अभावजन्य. अभाव म्हणजे काय आहे की ज्या गोष्टीची कमतरता असते. मग कमतरता असेल तर मग कोणते विकार होणार. विकार म्हणजे काय, आजार आहे. विकाराचा अर्थ काय आहे, आजार आहे. जर अभावजन्य विकार म्हणजे काय, ज्या गोष्टी जर तुम्हाला नाही मिळाल्या तर काय होणार आहे, दात खराब होणार आहे. जे तुमचे दात आहेत खराब होणार आहे, हाडे ठिसूळ होणार आहे. जे तुमच्या शरीराचे हर एक जे हाडं आहेत हाताची पायाची ती ठिसूळ होणार आहे. ठिसूळ म्हणजे आपण ठिसूळ पदार्थ कोणता बोलतो की एखादा आपण चॉक घेतला, एखादा खडू घेतला आणि तो आपण हाताने असा कुस्करला बोटाने, तर तो काय होतो, त्याचा भुगा होतो. त्याचप्रमाणे कालांतराने जर आपण या आपल्या शरीरामध्ये आपण कॅल्शियम किंवा फॉस्फरस आपल्याला नाही मिळालं, आपल्या शरीरामध्ये जी खनिजे नाही मिळाली, तर आपल्याला काय होऊ शकतो म्हणून, आपल्याला हाडांचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्या दातांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आपण काय होऊ शकतो, दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे, हे त्याची काय आहेत उदाहरणं आहेत. ते हाडे ठिसूळ व कमकुवत होतात. ठिसूळ होणे म्हणजे त्याचा काय होऊ शकतो, भुगा होऊ शकतो. कमकुवत होणं म्हणजे ती कमजोर होतात, ती वीक होतात आणि मग आपल्याला चालायला बसायला उठायला काय होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण ह्या सर्व फळांचा, हिरव्या पालेभाज्यांचा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आपण वापर करणं हा तितकंच गरजेचं आहे. म्हणून काय पाहू शकतो चित्रामध्ये, आता इथे दिले खनिज आणि आयोडीन. जे खनिजे म्हणजे खनिजेमध्ये कोणतं आहे, आयोडीन आहे. म्हणजे दुसरं आयोडीन कोणतं आहे, मग त्याचा उपयोग काय आहे बघा, पाहू शकतो. वाढीचे नियंत्रण करण्यासाठी आयोडीनची देखील आपल्या शरीराला गरज आहे. मग तो वाढीचं नियंत्रण करतो की तुमची वाढ योग्य प्रकारे होते की नाही ते पाहण्यासाठी. शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे, की ज्या शरीराच्या रासायनिक क्रिया होत असतात, जे बदल होत असतात, जसं जसं तुमचं वय वाढत राहतं तसं तसं तुमच्या शरीरामध्ये एक रासायनिक अभिक्रिया ह्या नियंत्रित करण्यासाठी आयोडीनचा देखील काय होत आहे, उपयोग होतो. असं होतं का कधी जे मूल लहान आहे, जर तुम्ही 5 वर्षांनी पण पाहिलं तर तुम्हाला तो एवढाच दिसणार आहे का, नाही. जर तुम्ही अजून मोठे झाला, जर तुम्हाला 5 वर्षांनी जर पाहिलं तर तुम्ही एवढेच दिसणार आहात का, तर नाही. तर तुमच्या शरीरात काय होणार आहे, वाढ होत राहणार आहे. मग शरीरामध्ये वाढ होणे, त्याचप्रमाणे शरीरात होणाऱ्या रासायनिक ज्या अभिक्रिया आहेत त्या देखील नियंत्रित ठेवणे, या सर्वांची काय करत असते, आयोडीन काय करत असतो, मदत करत असतो आणि त्याची त्याला गरज असते. त्याचे मूळ स्रोत आपल्याला कुठून मिळणार आहे, मनुका, बीन्स, मासे, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ. जे समुद्रातून मिळणारे जे अन्नपदार्थ आहेत ते आहेत मनुका, जे आपण खातो, जे आपण म्हणू शकतो जे द्राक्ष आहे, द्राक्ष सुकवल्यानंतर त्याचा काय बनतो, मनुका बनतो. मग मनुके देखील 2 प्रकारचे आहेत, एक लाल आहे, एक लालसर रंगाचा आहे आणि एक लालसर पिवळ्या रंगाचा आहे आणि एक पूर्ण काळा प्रकारचा आहे. म्हणजे 2 प्रकारचे मनुके आहेत. बीन्स आहे, बीन्स तुम्हाला माहित आहे. मासे तर ते देखील तुम्हाला माहित आहे. समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ, समुद्रातून देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे फिश मिळत असतात, मासे मिळतात, ते देखील तुमच्या अन्नपदार्थामध्ये काय करणं गरजेचं आहे, मिळवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ते देखील तुम्ही खाणं गरजेचं आहे. बीन्स, मासे, समुद्रातून मिळणारे जे देखील अनेक विविध प्रकारचे जे मासे आहेत. आता समजा तुम्हाला ते नाही मिळाले तर काय होऊ शकतं, मग गलगंडा म्हणजे तुम्हाला गळ्याच्या खाली जो एक मोठ्या आकाराचा काय होऊ शकतो, गळा निर्माण होऊ शकतो. त्याला काय म्हणणार, गलगंड बनणार. म्हणजे की फुगीर आकाराचा जो आपल्याला त्रास होऊ शकतो. जर आपण ते नाही खाल्लं तर अशा प्रकारचा देखील आपल्या शरीराला बघा अशा प्रकारचा मानेच्या खाली त्रास होतो. खनिजे सोडियम व पोटॅशियम. जर पोटॅशियम आणि सोडियम याच्यापासून काय उपयोग आहे बघा, शरीरात पाण्याचे संतुलन राहते, की शरीरामध्ये जे काही आपण पाणी पित असतो, जे काही लिक्विड आपल्या शरीरात जातं त्याचे आपले संतुलन होत राहते. म्हणजे काय, बॅलन्स होत राहतो. शरीरातील पाण्याचं नियंत्रण ठेवणं म्हणजेच बॅलन्सिंग करणं, हे देखील त्याचं खनिजाचं काम आहे. आयोडीनचं चेतासंस्था व स्नायूच्या क्रिया चालू ठेवणे. चेतासंस्था, जे आपल्या शरीरात चेतासंस्था, आपण हा देखील परिसर भाग 1 क्लास 5 मध्ये आपण पाहिलं की चेतासंस्था म्हणजे काय, मज्जातंतू म्हणजे काय, की जे आपल्या शरीराचे स्नायू आहेत त्यांना देखील व्यवस्थित सांभाळण्याचं काम करतं. ज्या चेतासंस्था व स्नायू जे आपल्या शरीरामध्ये आहेत मुलांनो, आपल्या शरीराचा जो एक भाग आहे, त्या सर्व क्रिया आपण चालू ठेवण्यासाठी देखील आपल्याला त्याची गरज लागते. सोडियम व पोटॅशियमचं आपण मुलांना पाहत आहोत की कशा प्रकारे सोडियम आणि पोटॅशियम देखील आपल्या शरीराला महत्त्वाचं काम करत आहे, की आपल्या शरीराचे पाण्याचं संतुलन ठेवणे, चेतासंस्था व स्नायूंना यांना देखील काही व्यवस्थित ठेवण्याचं. मग हे कुठून मिळणार आहे, मीठ, चीज, पालेभाज्या, फळे व डाळी याच्यापासून आपल्याला मिळणार आहे. कशापासून मिळणार आहे, मीठ, चीज व पालेभाज्या. जे आपल्या शरीरातले मिठाचं प्रमाण हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जे चीज आहे, जे आपण खातो मुलांना, जे दुधापासून बनले गेलेलं आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिले आहे मुलांना चीज आणि पालेभाज्या, ज्या हर एक प्रकारचे जे पालेभाज्या आहेत मुलांनो, त्या देखील आपल्या शरीराची गरज आहे. जर ते आपल्याला नाही मिळालं तर काय होईल, स्नायूची अकार्यक्षमता होईल. म्हणजेच काय, आपल्या स्नायू जे आहेत, जे आपली हाडं आहेत ते ठिसूळ होण्याचं देखील काम होऊ शकतं. म्हणजेच काय, इन्फिशियन्सी ऑफ मसल्स होणार आहे. म्हणजे आपल्या काय होणार, स्नायूची अकार्यक्षमता, म्हणजे नाही, कार्यक्षमता म्हणजे आपले स्नायू कार्य करणार नाही, ते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, तिथे ते स्टक होणार आहे आणि काय होणार आहे, हाडांची झीज व्हायला सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारे मला आपण पाहिलं की सोडियमचे देखील कार्य पाहिलं की हर एक प्रकारची जी
खनिजे आहेत ती आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहेत याचा आपण या पाठ 1 मध्ये आपण अभ्यास केला. परंतु आता जीवनसत्वे ती कोणती आहेत, त्याचे स्तोत्र कोणते आहेत, त्याचे उपयोग काय, तिचे स्तोत्र कुठे मिळणार आहेत आणि जर ती आपल्या शरीराला नाही मिळाली तर ते कोणते अभाव होणार आहेत, कोणते आजार किंवा विकार होणार आहेत हे देखील आता आपण पाहणार आहोत.